नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खोटे सर. तर आज आपण जो स्टडी करणार आहोत क्लास 12वी सायन्स सब्जेक्ट बायोलॉजी सेकंड पेपर झूलॉजी. नेम ऑफ चॅप्टर ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो चॅप्टर अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. नेम ऑफ चॅप्टर ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. ऑर्गॅनिझम मीन्स लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव, आणि पॉप्युलेशन means a group of same individual in a same species belonging to ecosystem is known as population. म्हणजेच आपण याला मराठीत म्हणणार आहोत सजीव आणि लोकसंख्या. तर यामध्ये प्रामुख्याने आपण अभ्यास करत असताना जो शब्द आलेला आहे इकॉलॉजी. Your living world is a biodiverse and amazing complex of various level of biological organization. मग आता बायोलॉजिकल ऑर्गनायझेशनमध्ये जो वर्ड येतो तो वर्ड आलेला आहे इकॉलॉजी. आता या ठिकाणी पहा, जो स्टडी केलेला आहे तर तो स्टडी जर्मन बायोलॉजिस्ट जे इकॉलॉजिकल सायंटिस्ट आहेत त्यांनी जो अभ्यास केला आहे तर त्यामध्ये जी सेंचुरी आहे 1869 आणि त्यांचं जे नेम आहे तर ते आहेत अर्नस्ट हिकेल्स. जर्मन बायोलॉजिस्ट इकॉलॉजिकल 1869ला जो स्टडी केलेला आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे अर्नेस्ट हिकेल्स. त्यानंतर आता इकॉलॉजीचा पुन्हा जो स्टडी केलेला आहे तर त्यांना अवॉइडिंग केलेला आहे तर त्यामध्ये पहा फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी. काय नाव आहे? फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी. आता फादर म्हणजेच त्याला आता सायन्समध्ये जर वर्ड पाहिला तर त्याला जनक म्हणायचं, आणि मॉडर्न म्हणजे आधुनिक. आता आधुनिक आणि त्याचबरोबर जीवसृष्टी, आधुनिक जीवसृष्टी जर पाहिलं तर त्यामध्ये जे मॉडर्न फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी तर जे सायंटिस्ट आहे त्यांचं नाव आहे युजीन पी उडम. काय नाव आहे? युजीन पी उडम हे सायंटिस्ट आहेत. त्यानंतर आपल्या इंडियामध्येही इकॉलॉजीचा स्टडी केला आहे तर त्यांनाही अवॉइडिंग केलेलं आहे. फादर ऑफ इंडियन इकॉलॉजी त्यांचं नाव आहे रामदेव मिश्रा. त्यांचं काय नाव आहे? रामदेव मिश्रा. तर त्या ठिकाणी पहा, म्हणून आता आपल्या भारताचे फादर म्हणजे काय? जनक. तर आता सुरुवातीला पहा डेफिनेशन ऑफ इकॉलॉजी. तर इकॉलॉजीची डेफिनेशन आहे ती पहा, इट इज स्टडी ऑफ interaction of living organism and their physical and biological environments. तर आता या ठिकाणी पहा आपल्याला जे इंटरॅक्शन आहे तर ते ऑर्गॅनिझममध्ये आणि त्याचबरोबर ते कशामध्ये पाहिजे?
आपल्याला फिजिकल आणि बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट, आपल्या आसपासचा जो परिसर आहे, परिसरामध्ये जे जे चेंजेस होईल, तर त्या चेंजेस होत असताना त्या टर्मलाच काय म्हटलं जातं, इकॉलॉजी. आता पॉप्युलेशनची डेफिनेशन पहा. अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू द सेम species with a group of individual belonging to the same species with a ecosystem is called as population. मग आता ही जी इकोसिस्टीम्स आहे टू सराउंडिंग, आता एकाच गटातले जे सारखेच सजीव आपल्याला दिसून येऊ शकतात आणि ते जर परिसंस्थेमध्ये असतील तर त्यालाच काय म्हटलं जातं, लोकसंख्या. मग आता या लोकसंख्येमध्ये प्रामुख्याने जी इकॉलॉजी आहे, इकॉलॉजीमध्ये प्रामुख्याने याचे 2 पार्ट पडलेले आहेत. तर तो पहिला जो आहे त्याला म्हटलं जातं ॲटो इकॉलॉजी आणि दुसरी जी त्याची टाईप आहे तर ती आहे सीन इकॉलॉजी. आता ॲटो इकॉलॉजी, ॲटो मीन्स द सेल्फ, ॲटो मीन्स सेल्फ. आता ही जी सेल्फ आहे तर ते त्याच्यामध्ये फिजिकल आणि बायोलॉजिकल इन्व्हायरमेंट जो चेंजेस झालेला आहे तर त्यालाच प्रामुख्याने जे मिनिंग्स आहे तर ते मिनिंग आहे रिलेशनशिप टू इन्व्हायरमेंट प्लस ऑर्गनिझम. म्हणजे या ठिकाणी पहा, वन ऑर्गनिझममध्ये जे अरेंजमेंट घडतं त्यालाच म्हटलं आहे ॲटो इकॉलॉजी. काय म्हटलं आहे त्याला, ॲटो इकॉलॉजी. त्यानंतर सीन इकॉलॉजी. आता सीन इकॉलॉजी यामध्ये पहा, रिलेशनशिप टू इन्व्हायरमेंट प्लस कम्युनिटी, प्लस कम्युनिटी. म्हणजेच हा जो पर्यावरणाचा संदर्भ आहे तर तो संदर्भ कम्युनिटी मीन्स ग्रुप. तर तो जो संदर्भ येतो तर तो संदर्भ कशामध्ये आहे, प्रामुख्याने आपण त्याला कम्युनिटी म्हणजे ग्रुप, ग्रुप ऑफ सेम इंडिव्हिज्युअल इन सेम पेसीज. म्हणजे इथं पहा, इथं वनच ऑर्गनिझम्स आहे या ठिकाणी ॲटो इकॉलॉजीमध्ये, आणि या ठिकाणी सीन इकॉलॉजीमध्ये त्या ठिकाणी काय झालेलं आहे, ग्रुप तयार झाला आहे. म्हणजे डीर असेल, या ठिकाणी सिंगल असेल आणि या ठिकाणी काय असतील, ग्रुपमध्ये असतील. तर यामध्ये प्रामुख्याने आता ॲटो इकॉलॉजी तर ते कशामध्ये आहे, लोअर ऑर्गनिझम्समध्ये आहे. आणि लोअर ऑर्गनिझममध्ये कसं कनेक्शन आहे त्यामध्ये पहा, मायक्रो मॉलिक्युल्स अगोदर, म्हणजे तिथं काय तयार होतात, मायक्रो मॉलिक्युल्स. त्याचबरोबर त्याचं जे कनेक्शन्स आहे तर ते कशामध्ये आज स्टार्ट काय होईल, सेल तयार होईल. आता सेलची डेफिनेशन पहा, द सेल इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गनिझम इज नोन एज सेल्स. तर सेलचं काय, प्रामुख्याने सेल म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय करतो, बेसिक युनिट. लिव्हिंग ऑर्गनिझम्स असेल तर त्याला काय म्हणायचं, सेल. सेल म्हणजे पेशी. आता पेशीचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन कशामध्ये आहे, टिश्यूमध्ये येतं. म्हणजे इथं पेशी एकत्र आल्या आणि पेशीचा ग्रुप तयार झाला की त्याचं काय होतं, टिश्यू तयार होतं. मग आता टिश्यू डेफिनेशन काय, अ ग्रुप ऑफ टिश्यू हॅव्हिंग सेम एम्ब्रॉयनिक ओरिजिन स्ट्रक्चर अँड फंक्शन इज नोन एज टिश्यू. मग टिश्यू म्हणजे काय, ऊती. आणि ऊतीचं एकत्र कलेक्शन झालं अ ग्रुप ऑफ टिश्यू तर त्याच्यापासून काय तयार होतात, ऑर्गन तयार होतात. आणि ऑर्गनचं कनेक्शनचं एकत्र परत कलेक्ट झाले की त्याच्यापासून काय तयार होते, मग बॉडी तयार होते. तर हे झालं लोअर ऑर्गनिझममध्ये. त्यानंतर आता आपण इथं पाहतो सीन इकॉलॉजीमध्ये प्रामुख्याने आपण जर त्याचे मुख्य हायर ऑर्गनिझममध्ये जर पाहिले तर त्याचे मुख्य त्याचे पार्ट पडलेले आहेत. तर त्यातला फर्स्ट जो आहे तर त्याला म्हटलं जातं इंडिव्हिज्युअल. काय म्हणायचं, इंडिव्हिज्युअल ऑर्गनिझम. आता इंडिव्हिज्युअल मीन्स सेल्फ. हा जो आहे तर तो सेल्फ आहे, पण सेल्फ कसा आहे, तो
वन ऑर्गॅनिझम्समध्ये आहे. वन ऑर्गॅनिझम म्हणजे एकाच ऑर्गॅनिझम्समध्ये तो आपल्याला काय होतो प्रामुख्याने दिसून येऊ शकतो. आता यामध्ये पहा, म्हणजे इथं समजा आपण एक्झाम्पल घेऊया, समजा डीर. तर डीर असेल तर प्रामुख्याने ते वनच असेल, म्हणजे एक असेल. त्यानंतर इथं सेकंड आहे पॉप्युलेशन. मग आता पॉप्युलेशनमध्ये पहा, आता इंडिव्हिज्युअलमध्ये वन झाला. त्यानंतर आपण एक्झाम्पल घेतलं डीर. तर या ठिकाणी काय असतील, आता डीरच्या इथं 2 पेसीज, या ठिकाणी काय असतील 2 ॲनिमल आलेले असतील. मग तो ऑर्गॅनिझम म्हणजे त्या ठिकाणी 2 ऑर्गॅनिझम्स आपल्याला असतील, त्यालाच काय म्हटलं आहे पॉप्युलेशन. आता त्यामध्ये पास अ ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल बिलॉंगिंग टू द सेम पेसीज विदिन अ इकोसिस्टीम इज कॉल्ड ॲज पॉप्युलेशन. मग इथं काय असतील 2 असतील किंवा 2 पेक्षा काही जास्त असू शकतात. तर अशाच ऑर्गॅनिझमला काय म्हटलं आहे पॉप्युलेशन, म्हणजे त्याला लोकसंख्या म्हणायचं. त्यानंतर कम्युनिटी. आता कम्युनिटी जी आहे तर कम्युनिटीमध्ये प्रामुख्याने आता या ठिकाणी पहा मोर दॅन 2 ऑर्गॅनिझम, म्हणजे 2 पेक्षा जास्त असतील आणि त्याचा जो काय होत असतील एकत्रित त्याचा काय होतो प्रामुख्याने ग्रुप तयार होतो. आता ग्रुप जर इथं ग्रुप्स तयार होत असेल तर प्रामुख्याने काय म्हणायचं कम्युनिटी. मग आता इतके असतील डीर असेल आणि डीर 2 पेक्षा जास्त असतील, म्हणजे बरेचसे त्या प्रमाणामध्ये जर बायोडायव्हर्सिटी आणि त्यांचा जो प्रामुख्याने आपल्याला कलर पाहिला किंवा त्यानंतर त्याची हॅबिटॅट पाहिली तर ती आपल्याला काय होती प्रामुख्याने डिफरंट दिसती. आणि या ठिकाणचं जे मॉडिफिकेशन्स आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं कम्युनिटी. त्यानंतर नेक्स्ट आहे बायोम. आता बायोममध्ये पहा प्रामुख्याने आता कम्युनिटी झाल्याच्या नंतर याच्या पुढला जो पार्ट आहे तर तो तुमच्या हळूहळू लक्षात आलेलाच असेल की बायोम म्हणजे काय द पार्ट ऑफ द अर्थ. मग आता या ठिकाणी पहा प्रामुख्याने हा ग्रुप झाल्याच्या नंतर समजा या ठिकाणी कम्युनिटी झाली एका ऑर्गॅनिझमची. आता त्याच्यापेक्षाही इथं काय झालेलं इथं जास्त इथं काय झालेले असतील ग्रुपिंग झालेलं आहे आणि त्या ग्रुपिंगलाच काय म्हटलं आहे इथं द पार्ट ऑफ अर्थ. मग अर्थ असेल तर प्रामुख्याने त्या ठिकाणी कंडक्टिंगमध्ये पहा टेरेस्ट्रियल मीन्स द इट इज अ फाउंड इन्क्लूड इन. टेरेस्ट्रियल मीन्स द लँड. लँड म्हणजेच मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण जमीन म्हणतो. जमीन म्हणजेच आपण हा जो टेरेस्ट्रियल वर्ड आहे टेरेस्ट्रियल वर्ड म्हणजेच त्याला मग काय म्हटलं तर भूचर. भू म्हणजे जमीन. आणि त्याचबरोबर आता या प्रामुख्याने ह्या बायोमध्येच प्रामुख्याने काय झालेलं आहे डेझर्ट आहे. डेझर्ट म्हणजेच तिथं ड्राय प्रदेश आहे, म्हणजेच पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी त्याची जी इनबॅलन्समध्ये असतो तो. आणि थोडासा डेझर्ट म्हणजे थोडं ड्राय कंडक्ट आहे. त्यानंतर ग्रासलँड आहे. त्यानंतर रेन फॉरेस्ट आहे. आणि हा प्रामुख्याने कुठं दिसतं टुंड्रा इन लोकेशनमध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येऊ शकतो. आता या बायोमच्या पुढं आणखी जर अर्थमध्ये पाहिलं तर आपल्याला डायरेक्ट त्या कंडक्टिंगला काय म्हटलं जातं बायोस्फिअर. याला काय म्हटलं जातं बायोस्फिअर. मग बायोस्फिअरमध्ये प्रामुख्याने आपल्याला जे कंडक्टिंग जे आपण पाहत आहोत तर या कंडक्टिंगमध्ये आपण द स्टडी ऑफ अर्थ म्हणजे प्रामुख्याने आपल्याला जे लेयर्स आहेत तर त्या लेयरमध्ये प्रामुख्याने फर्स्ट जो लेयर आहे तर तो आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर आहे. त्यानंतर सेकंड जो आहे तर तो हायड्रोस्फिअर आहे. आता हा जो स्पियर आहे तर तो कोणता आहे हायड्रोस्फिअर आहे. आणि त्यानंतर लास्ट जो आहे तर तो आहे लिथोस्फिअर. आता या ठिकाणी पहा बायोस्फिअर म्हणजे पूर्ण जी जीवसृष्टी आहे म्हणजे त्याला काय म्हटलं तर अर्थ. मग अर्थमध्ये प्रामुख्याने फर्स्ट आहे तर या ठिकाणी पहा अर्थ मीन्स काय एअर सराउंडिंग द अर्थ. म्हणजे या ठिकाणी काय आहे एअर आहे. एअर म्हणजेच काय याला म्हणतो आपण मराठीमध्ये. आता हा वातावरणाचा पहिला जो स्तर आहे
त्यानंतर नेक्स्ट जो आहे तर तो आहे हायड्रोस्पियर. हायड्रोस्पियर म्हणजे ते काय आहे, वॉटर. आणि लिथोस्पियर, लिथोस्पियरमध्ये आहे लँड. तर आता या ठिकाणी पहा, फर्स्टमध्ये काय आहे, द एअर सराउंडिंग द अर्थ. त्यानंतर हे झालं ॲटमॉस्फिअरचं. त्यानंतर हायड्रोस्पियरचं, हायड्रोस्पियरमध्ये काय वॉटर आहे, मग काय द वॉटर सराउंडिंग ऑन द अर्थ, त्याला म्हटलं तर हायड्रोस्पियर. हायड्रोस्पियर म्हणजे काय, जलवरण. ॲटमॉस्फियर म्हणजे वातावरण. आणि लिथोस्पियर, आता लिथोस्पियर म्हणजे काय, द लँड सराउंडिंग द अर्थ. मग लँड सराउंडिंग जे आहे, आता हे लँड सराउंडिंग म्हणजेच काय, ह्याला म्हटलं जातं, आता या ठिकाणी पहा, ॲटमॉस्फियर, हायड्रोस्पियर आणि लिथोस्पियर. आता या कंडक्टिंग तयार झाल्याच्यानंतर या ठिकाणी इन्क्लूड जे टोटल झालेलं आहे त्याला काय म्हटलं जातं, बायोस्पियर. बायोस्पियर म्हणजे काय, अर्थ. पूर्ण जी आपली सराउंडिंग आहे अर्थची, तर ती आपल्याला या ठिकाणी काय होती, प्रामुख्याने दिसून येऊ शकते. आणि या सराउंडिंगमध्ये आपण जो आज स्टडी केला आहे तर तो स्टडी आहे ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन. थँक्यू स्टुडंट.